अहिल्यानगर जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी. आता सीएनजी सिलेंडर हायड्रो टेस्टिंगसाठी नाशिक, पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. संगमनेरमध्ये सुरू झाली आहे श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित तज्ञ, जलद सेवा आणि सरकारी मान्यता प्राप्त हायड्रो टेस्टिंग. तुमच्या सीएनजी सिलेंडरची संपूर्ण तपासणी, हायड्रो टेस्ट, वॉल्व्ह तपासणी, साफसफाई आणि आवश्यक प्रमाणपत्र हे सर्व आता एकाच ठिकाणी. श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब, संगमनेर. तुमच्या सुरक्षिततेसाठी आमची जबाबदारी. संगमनेरकर म्हणा किंवा आपल्या परिसरातील लोकांची जी मागणी आहे, नाशिक पुणे संगमनेर मार्गे सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर मधल्या काही कालावधीमध्ये बारगाळला गेला होता आणि त्या पद्धतीच्या रेल्वे मंत्र्यांकडून सुद्धा काही जाहीर प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर स्वाभाविक आहे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, जनतेमध्ये थोडा रोष वाढला होता. परंतु यासाठीच ज्या पद्धतीने संगमनेरकरांच्या भावना असेल या प्रामाणिकपणे मांडण्यासाठी सभागृहामध्ये सुद्धा मी हा विषय घेतला होता. त्यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक मुंबई येथे संपन्न झाली होती. यासाठी पुणे जिल्ह्यातील असेल, अहिल्यानगर जिल्ह्यातील असेल, नाशिक जिल्ह्यातील असेल लोकप्रतिनिधी उपस्थित होते आणि आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा त्या बैठकीमध्ये होते. त्यांच्या संमतीने ज्यावेळेस ती बैठक झाली त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या रेल्वे प्रकल्पासंदर्भात आमच्याशी चर्चा केली आणि त्यावेळेस ठाम भूमिका सांगितली का मी ज्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना आहेत त्यांच्या बरोबर आहे. 50% रेल्वेचा जो केंद्राचा वाटा आहे, 50% जो राज्याचा वाटा आहे, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं का जर पैशाची अडचण असेल तर 100% निधी हा महाराष्ट्र शासन देईल आणि ज्या JMLTच्या आधारावरती आज हा रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात येणार अशा ज्या काही चर्चा झाल्या, ज्या चर्चा सुरू होत्या, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांना आदरणीय वळसे पाटील साहेब असेल, आदरणीय विखे पाटील साहेब असेल यांनी ज्यावेळेस परदेशामध्ये अशा प्रकारे ज्या भागातून रेल्वे गेली आहे तर तिथली परिस्थितीचे सांगितल्यानंतर सुद्धा साहेबांनी तत्काळ आम्हाला आश्वासित केलं होतं का अनिल काकोडकर साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करू. या समितीचा अहवाल आल्यानंतर जो अहवाल येईल त्यानुसार आपण केंद्र सरकारपुढे तसा जनरेटा दाखवून आणि समितीच्या अहवालानुसार पुन्हा तो रेल्वे प्रकल्प कसा सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं माझं प्रामाणिक मत आहे, जर राज्याचे आज महापुरुष, विकास महापुरुष म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बघितलं जातं, यांच्या कार्यकाळात अशक्य वाटणारे मोठमोठे प्रकल्प सुद्धा सुरू झाले आणि तेच जर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय जर आपल्याला शब्द देत आहे रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी ठाम उभे आहे, त्यासाठीची वाटचाल म्हणून जो समिती स्थापन झाली, तर ती समिती स्थापन झाल्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत तरी आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस तो अहवाल येईल तो जर सकारात्मक आला तर आपण स्वागतच करणार. त्यामध्ये जर काही नकारात्मक बाबी आल्या तर निश्चितच त्यावेळेस सुद्धा भूमिका किंवा त्यावेळेस आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीने आपल्याला सर्वांना दिला. परंतु राज्याचे प्रमुख ज्यावेळेस आपल्याला शब्द देत आहे त्यावेळेस असा शब्द दिल्यानंतर अशा प्रकारे त्यांच्या शब्दाला डावलून राजकीय कुरघोड्या करण्यासाठी किंवा काही वेगळ्या पद्धतीसाठी जर कुणी असं प्रकार करत असेल तर निश्चितच हा मला वाटतं जनतेला अपेक्षित नाही आहे. आणि आता तुम्ही म्हटलात सर्वपक्षीय आंदोलन आहे, परंतु मला आत्तापर्यंत त्या आंदोलनासंदर्भात कुठलाही कोणाचा निरोप नाही. परंतु आज काही पेपरमध्ये असेल, काही जाहिराती बघितल्या तर त्याच्यावरती मला वाटतं हा एका कुटुंबाचं आंदोलन, एका कुटुंबापुरतं आंदोलन हे मर्यादित आहे. त्यामुळं रेल्वे कोणामुळे गेली, का गेली हे येणारा काळ उत्तर देणार आहे. आज माझी प्रामाणिक भूमिका आहे, या रेल्वे मार्गासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत आणि हा रेल्वे मार्ग 2 दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सुद्धा दिल्ली येथे भेटलो, त्यांना सुद्धा विनंती केली, त्यांनी सुद्धा सांगितलं की या संदर्भात मला मुख्यमंत्री महोदयांचा खूप आग्रह आहे, हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे. पालकमंत्री महोदयांचा सुद्धा आग्रह आहे. आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब सुद्धा आम्ही बरोबर गेलो होतो,
त्यांनी सुद्धा त्या बाबतीत पाठपुरावा वेळोवेळी केला आहे. त्यामुळं निश्चितच ज्यावेळेस शासन आपल्याकडे काही गोष्टीसाठी वेळ मागतो तर आपण त्यांना तो दिला गेला पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये कोणाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते आंदोलन करावं. फक्त आंदोलन हे प्रामाणिक हेतूने असावं. आंदोलन हे कुठल्याही राजकीय कुरघोडी करण्यासाठी नसावं असं मला वाटतं. केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.